हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, जय भीम. बघा, आज आहे संडे. आपल्याला होती आज ऑर्डर, त्यासाठी मी पार्लरला आलेली होती. पार्लरला आल्यावर आधी सर्व साफसफाई करून दिवाबत्ती करून घेतलेली होती. नंतर मला जायचं होतं ऑर्डरसाठी बाहेर व्हॅनिटी घेऊन. ते व्हॅनिटी चेक करत होते. त्याच्यामध्ये सर्व सामान व्यवस्थित आहे ना सगळं, कारण मेकअप करताना काही जर कमी पडलं ऑर्डरमध्ये तर आपण तिथे कोणाला मागू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व आधी चेक करून न्यावं लागतं. सर्व हेअर पिन्स, बेसचे सामान वगैरे सगळे मशीन्स वगैरे. बघा, मी टॉंग मशीन घेतली, त्याच्यानंतर क्रिम्पिंग मशीन पण घेतली. हेअरस्टाईलसाठी लागणाऱ्या मशीन्स हे पण सोबत न्यावे लागतात. दोन्ही घेतल्या आणि व्हॅनिटीमध्ये पॅक केल्या. त्यानंतर आपल्याला जायचं होतं, क्लायंटचा कॉल येणार होता. क्लायंटचा कॉल आल्यावर आपल्याला निघायचं होतं. टिश्यू पेपर पण घेऊन घेतले, कारण वारंवार ब्रश साफ करायसाठी किंवा हाताला काही लागलं तर क्लीन करायसाठी टिश्यूचं काम पडतं. आपण पोहोचलो आहे आता क्लायंटच्या घरी. हे बघा, मी व्हॅनिटीतून सर्व सामान काढलेलं आहे, सेट करून घेतलं. पूर्ण मेकअप झाला होता, पण त्यांना त्यांचा फेस हाईड ठेवायचा होता. ते बोलले होते की मला माझा फेस नका दाखवू. त्याच्यामुळे मग मी फक्त सिंदूर लावतानाच व्हिडिओ घेतलेला आहे, कारण क्लायंटनी नाही सांगितल्यावर आपण ते नाही करत. पण तरी एक त्यांचा सिंपल फोटो होता, तर मी त्यांना रिक्वेस्ट करून तेवढा घेतला आहे. बघा, क्लायंटचा फायनल लुक. त्याच्यानंतर घरी आल्यावर संध्याकाळ आज विषय होता बिर्याणी बनवायचा. बघा, मग मी चिकन मॅरिनेट केलेलं होतं, त्याला छान स्मोक दिला. किती छान स्मोक निघत आहे बघा आपल्या चिकनमधून. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल आणि कांदा परतून घेतला व चिकन मॅरिनेट केलेले चिकन त्याच्यामध्ये सोडलं. पूर्ण चिकन मॅरिनेट केलेलं कढईमध्ये टाकून फिरवून घेतलं. छान एकजीव करून घेतलं, सर्व तेलामध्ये मिक्स करून घेतलं. 5 ते 10 मिनटं चांगलं तेलामध्ये परतवून घेतलं, छान त्याचा रंग बदलेपर्यंत. तुम्ही बघू शकता चिकनचा रंग किती छान दिसत आहे, परतून छान मस्त दिसत आहे. बघा किती छान रंग आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान येत होता. इकडं आपला राईस पण रेडी आहे. राईस बनवून हे बघा, गरम गरम वाफ निघत आहे. राईस रेडी आहे. इकडे चिकन पण आता बनवत आहे. चिकन शिजत आहे. राईस आधीच बनवून ठेवलेला होता. इकडं कांदा तळून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना पण साईडला बारीक कापून ठेवलेला आहे. वरून लेअरवर टाकायसाठी आपल्याला सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. फक्त आता चिकन शिजल्यानंतर आपल्याला समोरची तयारी करायची होती. आणखी शिजत आहे. बघा, आता रेडी झालेला आहे. आता आपल्याला लावायचे होते लेअर. त्याच्यानंतर मग मी आता बघा राईस टाकला. राईसवर चिकनचे पीसेस आणि थोडा चिकनचा रस्सा वगैरे टाकून, मसाला टाकून पूर्ण असे लेअर लावून घेतलेले आहेत. हे लेअर लावले ना की छान सगळं मसाला सर्व साईडनं लागतो आणि बिर्याणी पण अशी टेस्टी बनते. आणि प्रत्येक तांदूळाच्या दाण्यामध्ये कसा टेस्ट येऊन जातो. त्याच्यावर कांदा आणि पुदिना टाकलेला आहे. याचा स्मेलसुद्धा छान येतो आणि खाताना टेस्ट पण एक बिर्याणीमध्ये वेगळा टेस्ट येतो, छान लागते. त्याच्यामुळे कांदा आणि पुदिना वापरा. त्याच्यानंतर तळलेला कांदा टाकलेला आहे. हे बघा, आपले लेअर लावून रेडी आहेत. कशी दिसत आहे आपली तिरंगा बिर्याणी, तुम्हीच सांगा. छान कलर. इकडे रायता पण बनवून ठेवलेला होता मी. कांदा काकडी, इकडं चिकनचा सूप काढून ठेवलेला होता. प्लेट्स वगैरे काढलेले आहे. बिर्याणी आपली रेडी आहे. आता आपल्याला करायचं आहे जेवणाची तयारी. हे बघा तुम्ही, मी पूर्ण खालून वरून करून दाखवत आहे पूर्ण बिर्याणी. बघा, आता मी सगळ्यांना ताट वाढून घेते. बघा, कलर किती छान दिसत आहे. तांदूळ पण किती मोकळा झालेला आहे, एक एक दाणा. आणि कलर बघा, तिन्ही कलर दिसत आहेत, ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन. व्यवस्थित तिरंगा कलरचा आलेला आहे. मुलांची फरमाईश राहते काहीतरी वेगवेगळे कलरफुल, त्याच्यामुळं इकडं रायता. हे बघा, आम्ही सगळेजण आता बसलेलो आहे जेवायला. श्लोक, अवनी पण आहे. तिकडनं त्यांचे पप्पा बसलेले आहे, बाबा, इथे आई, माझी डिश. इकडे आई पण आहेत बसलेल्या. मी सर्वजण बसलेले आहे. छान मस्त आता बिर्याणी एन्जॉय करत आहे. संडे स्पेशल आज बिर्याणी बेत आहे. बघा, चला आम्ही आता जेवण करतो, तुम्ही पण या. बाय.